चा नंबर जो असतो तो असतो। पहिले 10 नंबरची जर्सी फार दिसायची, त्याच्यानंतर 7चा ट्रेंड आला, 12चा ट्रेंड आला, 18चा ट्रेंड आला, 25चा आला, 45चा, बरंच काही। चला मॅचला सुरुवात करतो आपण। हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना। विनंती आहे की भूषण स्पोर्ट्स केगाव संघ आपण रिपोर्ट करा, कारण यानंतरची लढत त्यांची असणार आहे। फक्त आता संघ नक्की कोणता पिरकोन की या मॅच मधील विजेता हे अद्यापही ठाऊक नाही। ते पहिल्याच मला असं वाटते की पहिल्या डावामध्ये आसपास आपण अंदाज लावू शकतो। सोनू आणि प्रणव, सोनू पाटील आणि प्रणव ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। बीसीसी भेंडकल संघ, मगाशी हेलिकॉप्टर चांगले पाहायला मिळाले बीसीसी भेंडकल संघाच्या धीरज कडून ना। यस, धीरज आणि निलेश चांगला खेळला। कविश पाटील मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करणारा गोलंदाज कविश पाटील। केपी उमंग आमच्या समवेत आहेत। मगाशी नितेशने सांगितलं की ते शिवव्याख्याते देखील आहेत। मॅचला होते सुरुवात। 3 ओव्हरचा सामना, फर्स्ट इनिंग। अगदी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती सोनू पाटीलचा। आज प्रेक्षकांची गर्दी पहा, एवढ्या टायमाला फार नितेश कमी वेळा पाहायला मिळते की गर्दी। हाय लॉट्स असेल ना तर अशी गर्दीच पाहायला मिळत नाही। अगदी जवळजवळचे संघ असले ना की एक वेगळीच मजा असते। फुल टॉस बॉल, फिल्डर आहे मिड विकेटला, टप्पा पडतो आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय, सीमारेषा पार, चौकार। नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात, नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात। मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात। पहिला चेंडू इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतरचा फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने स्लॉग हिट आपण पाहिला। टप्पा पडला आणि चेंडूने उसळी घेतली, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल गेला सीमारेषा पार। पुन्हा तोच प्रयत्न सोनू पाटील कडून चालू आहे। 0-4-0 हा पॅटर्न सध्या सेट झालाय। पाहूया नक्की पुढच्या चेंडूवरती काय घडेल। पॉवर प्लेचं षटक चालू आहे। 3 ओव्हरची मॅच। बॅटिंग करणारा संघ करंजा। फुलटॉस बॉल, फायदा जास्त उचलू शकले नाहीत। डीप मध्ये फिल्डर तिथे वेगाने येतोय, चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल फिल्डर बीसीसी बेंडकलचा यशपाल भोईर। 1 धाव, धावसंख्या 5। पॅटर्न इथे मोडीत काढलाय। आजकाल पॅटर्नचा जमाना आहे। डीजेचा पॅटर्न वेगळा आहे, पण प्रश्न येत नाही। सर्वतोपरी गाणी त्याच्याकडे आहेत, मराठी असू दे हिंदी असू दे, परंतु आज मराठीच वाजवलीत त्यांनी, सर्व मराठी। पुल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, फ्रंट फुट वरून प्रणव कोहलीने स्क्वेअर लेगला हा षटकार केसलाय। साधाबा गरज होती, कारण बीसीसी भेंडकलकडे देखील तेवढी ताकदवान फलंदाजी आहे। एक मोठं टार्गेट सेट करावं लागणार आहे। पिरकोनच्या सगळ्याच पाठीराख्यांचं खेळाडूंचं लक्ष लागलं असेल की या मॅच मध्ये धावा किती होत आहेत। केगावला तर मॅच खेळायचीच आहे कंपल्सरी, यात शंका नाही। मिस केले अपॉर्च्युनिटी, परंतु विकेट कीपर मिस झालाय, नशिबाचा चौकार। झाला आणि डायरेक्ट लॉंग स्टॉपला आला चेंडू, चौकार।
पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात त्या SPCC करंजा संघाच्या 15. हा आनंद, हा जल्लोष नितेश खरोखरच पाहण्यालायक आहे. पाठीराख्यांशिवाय टीमच नाही. जे गावातले माणसं पाहायला येतील ना तेव्हाच मजा आहे. ग्रामीण खेळ त्याच्यामुळेच पुढे चाललाय, बाकी काही नाही. जर का पाठीराखे पाहायला आलेच नाहीत, अरे पाठीराख्यांच्या 2 शिवा खाल्ल्याशिवाय खेळाडूही चांगले खेळत नाहीत. ही खरी गोष्ट आहे. तेही मिस करतात, अरे 2 शिवा कोणी दिल्या नाही म्हणून मी चांगला खेळलो नाही. ही खरी गोष्ट आहे. त्यांचं ते प्रेम असतं. त्यांनाही हेच हवं असतं की माझ्या गावात कप आला पाहिजे, बस, बाकी काही नाही. चला स्पीडअप, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा झाल्यात. संकेत सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी धावा रोखायचे त्याला, कारण मागच्या मॅचमध्ये सहजरित्या धावांचा पाठलाग केला तो पिरकोन संघाने. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा संघ. हुक केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय बॅटर सोनू पाटील. षटकार. जोरदार आक्रमण भेंडखळच्या विरोधात, ते देखील इलाका तेरा धमाका मेरा. प्रणव कोळी आणि त्याचबरोबर सोनू पाटील. गोलंदाजीसाठी आलाय संकेत ठाकूर सेकंड ओव्हरमध्ये. एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्याच्या पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलंय ते सोनू पाटीलने. धावा झाल्यात त्या 21-21 सेकंड ओव्हर. टप्पा पडला, उसळी मिळाली या चेंडूवरती. मगाशी नितेशने एक चांगला उल्लेख केला की चेंडू हुकला की मात्र तो वाईडच असायला हवा. हे त्यांचंच नाही, कुठेही जात मी, ग्रामीण असू दे नाही तो ओपन अप असू दे. 21 धावा. उलटा फटका. काय कमालीची बॅटिंग सोनू पाटील कडून. चौकार आलाय, उलटा फुलटा चौकार. तरी देवा मला पावशील का. जल्लोष करंजाचे सर्व पाठीराखे आनंद घेत आहेत फलंदाजीच्या सोनू पाटीलचा. पुन्हा एकदा बाउन्सरचा इथे मारा. चांगली गोलंदाजी. 1 बाउन्सरचा इशारा मात्र इथे दिला जातोय. संकेत ठाकूरकडे पेस आहे, संकेत ठाकूरकडे बाउन्स आहे आणि त्याचा फायदा त्याने उचललाय. या अगोदरचा स्कूप फटका आपण पाहिला तो सोनू पाटील कडून. धावा संख्या आतापर्यंत 25-25. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 3 षटकांचा हा सामना. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. उलटा पुलटा फटका खेळण्यासाठी सोनू पाटील महारथ आहे. बॉल आलाय मागे थर्डमॅनला. सोनू पाटीलचा आणखी एक कलात्मक चौकार. कदाचित डीजे मास्टरने गाणं लावायला पाहिजे होतं, सोनू तुला माझ्यावरती भरोसा नाही काय. या फलंदाजावरती नक्कीच भरोसा आहे. BCC भेंडकलच्या या घरेलू मैदानावरती सोनू पाटीलने षटकारही मारलेत आणि जेव्हा गरज होती गतीचा त्याने वापर करत मागे चौकार मारलेत. कलात्मक फटके. 29 धावा झाल्यात सेकंड ओव्हरमध्येच. पुन्हा तोच प्रयत्न होता, परंतु इथे वेगवान चेंडू संकेत ठाकूर कडून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 29 बिनबाद 29 आहेत आणि आता शेवटचं षटक बाकी. 29 लॉस ऑफ 0 विकेट. BCC भेंडकलचा देखील आपण विचार केला तर निलेश पाटील चांगल्या टचमध्ये, धीरज पाटील देखील चांगल्या टचमध्ये. या संघाच्या विरोधात एक मोठंच टार्गेट सेट करावं लागेल यात अजिबात शंका नाही. आणि हे त्यांचं घरेलू मैदान आहे. मगाशी
हेलिकॉप्टर देखील एक सजवला होता. धीरजने लांब लचक षटकार मारला होता. 29 धावा. पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार SBCC करंजा टीम कडून. सर्वांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. नेक्स्ट मॅच कोणाची असेल अगदी या ओव्हर नंतर सहजरित्या उलगडा होईल. 29 लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी रोमेश ठाकूर आलाय. ऑन स्ट्राईक असेल प्रणव कोहली. बॅटची कडा मागे आलाय चेंडू. चांगलं जजमेंट कारण चेंडू फिरला होता अचानकपणे. 30 धावा झाल्यात. 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील हे सामने. दिनेशजी पाटील जुगलजी घरत आणि त्यांच्या साथीला रतीश पाटील सिद्धार्थ ठाकूर विशाल ठाकूर संदेश पाटील विनीत घरत असे बरेच जण आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र बहुमोलाचं योगदान दिले. त्या सर्वांचे मनापासून आभार. लास्ट ओव्हर आक्रमण करणं गरजेचं. सलामीवीर सध्या मैदानात आहेत. सोनू पाटील खोदून काढला हा चेंडू. एक धाव तर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सोनू पाटील पोहोचेल का? फेक झाले. सोनू पोहोचलाय. धावा झाल्यात त्या 32 म्हणजे नेक्स्ट मॅच फिक्स झाले. पिरकोन आणि त्यांच्या विरोधात भूषण स्पोर्ट्स केगाव. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच असेल भूषण स्पोर्ट्स केगाव विरोधात पिरकोन. 32 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सोनू पाटील प्रयत्न करतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः यष्टीरक्षक जज करतोय. चांगला झेल असं म्हणणार परंतु झेल सुटला आणि बाद होईल तो प्रणव कोहली. तेहतीस धावा झालेल्या आहेत. आमंत्रित करतोय पुढील टॉस साठी सामन्याचा केगाव भूषण स्पोर्ट्स केगाव आणि पिरकोन या दोन संघादरम्यान पुढची लढत होईल. 33 धावा. चांगला खेळला प्रणव कोहली. अक्षरशः धावला त्याच्या साथीदार सोनू पाटीलच्या समवेत. शेवटचे षटक रोमेश ठाकूर टाकतो. धावा रोखायचे बेंडकल संघाला कारण हे लक्ष मोठे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 40 पर्यंत पोहोचला तर एक भलं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायला लागेल सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय रोमेशने. स्टंपला बॉल लागलाय परंतु बाद नसेल फलंदाज. एकच धाव इथे जोडली जाते. कंट्रोल केलंय. कंट्रोल नक्कीच केलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 29 आल्या होत्या. 15ची आसपास 15च्या 14.15च्या 50च्या सरासरीने आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 4 आणि धावा दिल्यात त्या 5. 34 वरती 1. चांगला टप्पा. कदाचित थोडासा हलकासा बाहेर निघाला चेंडू. रोमेश ठाकूर कामी येतोय BCC बेंडकळच्या. 34च झाल्या. 2 ओव्हरमध्ये 29 होत्या. असं वाटलं की ही धावसंख्या किमान 45च्या आसपास जाईल परंतु या ओव्हरमध्ये रोमेश ठाकूरनं 5 चेंडूंमध्ये 5च धावा दिल्यात. त्यांचे पाठीराखे म्हणत असतील की आता हा शेवटचा चेंडू चांगला पडायला हवा. लास्ट बॉल सोनू पाटील त्याचा साथीदार गणराज कोळी स्ट्रायकिंग एंडला. लास्ट बॉल गोलंदाजी करतो रोमेश ठाकूर ज्याने धावा दिल्यात अवघ्या 5. बॅटची कडा मागे आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक एकही धावेने कुठलाही फरक पडणार नाही जास्त. पहा काय षटक टाकलंय शेवटचं. रोमेश ठाकूरने शेवटच्या षटकात अवघ्या धावा दिल्या 6. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 35. 36 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय BCC बेंडकल संघाच्या विरोधात. 18 बॉल 36चं लक्ष. दिनेश जुगल घरत आयोजक हे दोन. आयोजक हे दोन. आयोजक हे दोन. आयोजन देखील दोघावी मोठ्या बघा थाटान. मोठ्या बघा थाटान. मोठ्या बघा थाटान. दुरून दूर
स्पर्धेत अरे दुरून दुरून संघ येती केला या स्पर्धेत मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. थँक्यू. चला आपण एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करूया. आज संपूर्ण खेळामध्ये ज्यांचं अप्रतिम मराठीचं समालोचन आपण ऐकलं, अनुभवलं आणि एन्जॉयही केलं. या व्यासपीठावर समीर सोमने सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचा आपण विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. ते या स्पर्धेतनं आज निरोप घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांचं समालोचन ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत खरं तर मायक्रोफोन शेअर करण्याची आमची पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी. आज बरंच काही पुन्हा एकदा शिकायलाही मिळालं. आम्ही नक्कीच आपण जो उल्लेख केला या स्पर्धेचे प्रणेते मिलिंद दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते समीर सोमने सरांचा सन्मान आपण करतोय. या व्यासपीठावर एकदा जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादानं आपण त्यांचं वेलकम करूया. अलंकारिक शब्द, अर्थपूर्ण विवरण, उत्कृष्ट अशी शब्द रचना, उत्तम अशी शब्द प्रस्तुती, अचूक शब्द मांडणी, समय सूचक शब्द फेक ज्याला आपण म्हणतो, साधी सोपी सरळ ही मराठी भाषा आणि या मराठी भाषेला सादर करणारे आमचे आयडल समीर सोमने सरांचा आम्ही या व्यासपीठावर विशेष सन्मान करतोय. पुन्हा आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं सरपंच चषक 2025 आणि भेंडकल ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सरांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. कर्जत टू उरण असा त्यांचा प्रवास राहिला. आज ते स्पर्धेतून निरोप घेत आहेत. त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूया. थँक्यू. पुन्हा एकदा आपण समीर सोमने सरांचा आभार कौतुक करूया. आज त्यांचं समालोचन आम्हाला पुन्हा एकदा न्याहाळायला मिळालं. जो संघ आज आपण खेळ करताना पाहायला मिळालाय नाव आहे BSPCC करंजा. टी शर्ट फार छान, कलर कॉम्बिनेशन फार छान आहे. रेअर कलर आपल्याला पाहायला मिळतो असा रंग. करंजाचा कोली या यूट्यूबरनं खरं तर आज या संपूर्ण टी शर्ट्स त्यांना पुरस्कृत केले गेलेत. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस आपल्याला करायचं आहे पिरकोन आणि भूषण स्पोर्ट्स केगाव. सो दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच येतील आमच्या मुख्य कक्षाकडे आणि करू आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस. 3 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे त्या मॅच मधनं खरं तर जे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील केगाव आणि पिरकोन कॅप्टनला मी इन्व्हाइट करूया आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात. आमच्या समवेत आहेत उमंग भुईर. करूया आपण त्यांचंही वेलकम. पहिला बॉल स्विचचा प्रीमिडिएटेड स्ट्रोक. मनामध्ये अगोदरच ठरवलं होतं की मला उलटा फुलटा मारायचं आहे परंतु त्याचे मनसुबे उद्ध्वस्त केले. फक्त गोलंदाजीच्या फिरकीनं ही बुद्धिमत्ता आहे ती गोलंदाजाची. नाव आहे हिरेन भगत. समोर आहे तो आयुष भगत AB. त्याच्या समवेत आहे तो स्फोटक फलंदाज धीरज पाटील. आयुष भगत आपण पाहताय. इथे अजून एक इनकरेक्ट शॉट सिलेक्शन. मैदानाच्या आतमध्ये खरं तर मी म्हणेन इतकं धाडस दाखवण्याचा प्रयत्न आयुषकडनं झालाय जरूर परंतु आपण असं म्हणूया की 2 वेळा प्रयत्न होऊन सुद्धा इथे
गोलंदाजानं आपली जी गुणवत्ता सादर केली आहे त्या गोलंदाजाचं मात्र कौतुक जरूर होईल. पहिले 2 चेंडू डॉट फेकलेत, मोमेंटम मेंटेन केलाय. फुल टोस बॉल कन्वर्ट करता आला नाहीये, बॉल एज लागलाय, मागच्या बाजूला गेलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप बॅकवर्ड ला कोणीही नव्हतं. जर का गॅप साधली असती तर कदाचित 4 मिळाल्या असत्या. क्षेत्ररक्षक गाठलं गेलं अंतर वर्तुळामध्ये, 1 धाव मिळाली. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क आयुष. आता एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर आलाय, नाव आहे धीरज पाटील. धीरजकडे ताकद आहे, मागच्या मॅचचा फॉर्म आहे. पहिल्याच बॉलवर आउट, स्विंगिंग बॉलिंग, आउटस्टँडिंग गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, फिरकीचा हा जादूगार आणि अप्रतिम ही षटक हाताळत असताना आतापर्यंत 4 चेंडू फक्त 1 धाव. चला ना, आमच्या मागच्या बाजूला कबड्डीचे ग्राउंड आहे आणि तिथे मात्र खेळाडूंनी सराव थांबवा. लहान पोरं तिकडे खेळतायत, त्यांनी सराव थांबवा. एज अँड गॉन, बॅट्समन आउट. दिस चला, टॉस साठी आपण कॉल करूया दोन्ही टीम्सना. एका बाजूला टीम पिरकोन कॅप्टन आलेत आणि विरोधात केगाव संघ. कॅप्टन आपण या आमच्याकडे मुख्य कक्षाकडे, आम्ही करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. जसं पहिलं षटक संपेल काही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उमंग भोईर आमच्या समवेत, ते करतील टॉस, मायक्रोफोनवर जुळले जातील. यावेळेला बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर फटका सजवलाय. 2 मिळतील. 2 एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चकमक आणि चकमकीमध्ये फलंदाज होतील बाद. व्हेरी अनफॉर्च्युनेट, बॅट्समन बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. खेळाडू या स्पर्धेचे मुख्य सहआयोजकांपैकी एक जुगल घरत यांनी टॉस केला. 2 टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले, पिरकोन आणि केगाव. केगाव टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असणार आहे आमच्यापर्यंत लगेच इशारा करा आणि जशी मॅच संपेल तसं आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. उमंग भुईराम आमच्या समवेत आहेत. उमंग, हाताची 5 बोटं, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, 5 बोटांचा अप्रतिम वापर करत असताना गोलंदाजानं त्याचा मॅजिकल स्पेल हाताळला. आणि या मॅच मध्ये खर तर पहिलं षटक जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे तो स्पिन प्रकारचा गोलंदाज ज्यानं आपली गुणवत्ता सादर केली आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 1 मध्ये हिरेन भगत यांचं करतो आपण कौतुक, कारण गोलंदाजी ही तंत्र आणि कौशल्य आणि त्याचबरोबर संयम यांचं परिपूर्ण मिश्रण. आणि म्हणूनच जसं फलंदाजीमध्ये तुमच्याकडे असायला हवं ना ते तंत्र, तसं गोलंदाजीमध्ये सुद्धा असायला हवं ते तंत्र, ती टेक्निक. फिरून मारलाय, ताकद आहे, बॉल फरार होईल आणि येईल. हा खरं तर आपल्या क्षमतेला चॅलेंज करणारा आणि या मॅच मध्ये आम्ही अजूनही आहोत शाबूत हेच दाखवणारा केपी कविश पाडेल भेंडकल ब्रँडेड षटकार.
झालाय, धावसंख्या फक्त 12 आणि इक्वेशन आता 6 चेंडू 24, म्हणजे प्रत्येका चेंडू मागे 4 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. इथे पर्याय नाहीये. घरचं क्रीडांगण आहे, घरचा रसिक प्रेक्षक आणि याच क्रीडांगणावर तुमचा नेहमी सरावही असतो. अशा परिस्थितीमध्ये पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी जे जे काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये करणं हे गरजेचंच आहे. कारण इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 24 धावा. थोडं कठीण आहे, प्रयत्न तितकेच कठीण करावे लागतील. संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु इथे प्रयत्न करावेच लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला नाव आहे BCC भेंडकर. 6 चेंडू आणि 24 धावा. कविश पाटील आणि हितेन भोईर असे 2 फलंदाज. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहे, जज करतील आणि झेल टिपला जाईल. आता 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. कधी कधी खेळामध्ये आपल्याला हवा तसं आपल्याला खरं तर शेवट होत नाही. कारण त्याचं असं आहे की जशी तुम्हाला हवी असती तशी सुरुवात जर का तुम्हाला देता आली नाही तर हवा तसं तुम्हाला शेवट करता येत नाही. सुरुवातीला थोड्या चुका झाल्या. पहिल्यांदा इनिंगमध्ये बॅट बॉलिंग करत असताना मी म्हणेन तितकी क्वालिटी गोलंदाजी जी आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिली होती ती पाहायला मिळाली नाही आहे. दुसऱ्या सत्रामध्ये काय झालं तर फलंदाज धीरज पाटील हा लवकर बाद झाला. निलेश पाटील ज्यानं मागच्या मॅचमध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आणि तो निलेश पाटील रन आउट झाला. सुंठे वाचून खोकला गेला. मॅच थोडी फसली आहे करंजा टीमसाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, टीम भेंडकल टीमसाठी. हा ही बॉल पहा, ही गोलंदाजी आणि प्रत्येक एका चेंडूवर वेगळी एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एका चेंडूवर टाळ्यांच्या सिट्ट्यांच्या गजरानं वेलकम केले गेले. मागचे काही चेंडू आपण बघितले तर जवळजवळ 5 चेंडू डॉट फेकलेत, धाव आली नाहीच आहे. ड्राईव्ह केलं बॉल, आता मात्र आक्रमण केलंय. बॉल फरार होईल आणि जाईल सीमारेषा पार. एरियल अटॅक, इट्स अ फ्लाइट टाइम नाव. 6 मिळतील, रणसंख्या पोहोचतील ती तब्बल 18 या आकड्यावर. 3 चेंडू आणि इक्वेशन आहे ते 18 धावांचं. ड्राईव्ह केलं बॉलला, गॅप शॉट सिलेक्शन, टायमिंग चांगलं आहे, फटका क्लास आहे. 4 मिळतील. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. इक्वेशन आलंय. हाफ ट्रॅकर बॉल वार केलाय, फिल्डर जज करतील. अजून एक झेल टिपला गेला. बॅट्समन आउट. टीमचे खेळाडू बघा जल्लोष करत असताना वेगवेगळे स्टेप्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. हळदीचं एक वातावरण निर्माण झालंय. कसं असतं ना, आम्ही नेहमी समालोचक म्हणून म्हणत असतो जिंकणाऱ्यांनी उन्मत्त होऊ नये आणि हरणाऱ्यांनी फार हताश आणि निराशी होऊ नये. मॅच मात्र इथे संपली आहे. जिंकलेला संघ आपण करतोय करंजा टीमचं अभिनंदन आणि हार्ड लक. टीम भेंडकल मैदानाच्या आतमध्ये जो खेळ झाला जिथे मात्र मॅच वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक परेश म्हात्रे सर आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
आणि या मॅचचा हिरो सलामीचा स्ट्रायकिंग अटॅक